एरवी हा पदार्थ बनवू किंवा ना बनवू, पण आषाढ महिन्याला जेव्हा सुरुवात होते ना, तेव्हा हा प्रत्येकाच्या घरी आवर्जून बनवावाच लागतो. तर आज आपण बनवतोय आषाढ विशेष रेसिपीमध्ये मस्त अशा गुळाच्या गोड पुऱ्या. तसं बघायला गेलं ना, ह्या पुऱ्या बनवणं इतकं सोपं आहे ना, अगदी कोणीही बनवू शकतो. पण बऱ्याचदा काही जणांना ह्या पुऱ्या जमत नाही किंवा बनवल्याच्या नंतर खूप जास्त तेल उडतात, वातट, चिवट होतात. तर त्यासाठी ना आपल्याला पीठ मळण्याची एक ट्रिक सांगणार आहे. ती ट्रिक वापरून तुम्ही ह्या जर पुऱ्या बनवल्या ना, अगदी मस्त ह्या खुसखुशीत होतात, अजिबात तेलकट होत नाही किंवा वातट, चिवट होण्याचा प्रश्नच राहत नाही आणि बनवल्यानंतर अगदी बिस्किटांप्रमाणे ह्या खुसखुशीत होतात. तर ह्या पुऱ्या पहा अगदी टम्म फुगलेल्या आहे, मस्त असा रंग आलेला आहे, खुसखुशीत सुद्धा झालेले आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्याकरता रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका. सगळ्यात अगोदर इथे मी पातेल्यामध्ये 1 वाटी गुळाची पावडर घेतलेली आहे किंवा साधा गूळ जरी तुम्ही घेतला ना तरीही चालेल. एकच वाटीचं प्रमाण ठेवायचं आहे म्हणजे पुढचं आपलं मेजरमेंट बिघडणार नाही. 1 वाटी गूळ पावडर त्यासाठी 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. आता जर तुम्हाला ह्या पुऱ्या थोड्या जास्त गोड हव्या असेल ना तर इथे पाऊणच वाटी पाणी घ्या. मध्यम गोडीच्या हव्या असेल तर हे जे प्रमाण आहे ना 1 वाटी गूळ आणि 1 वाटी पाणी हे अगदी परफेक्ट आहे. यामध्ये जास्त गोड किंवा अगदी जास्त कमी गोडसुद्धा ह्या पुऱ्या होत नाही. तर हे मी 1 वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. त्यामुळे आपण पुढे आपल्याला पिठाचा सुद्धा अंदाज येणार आहे. 5-10 मिनटं असंच ठेवलेलं होतं. 5 ते 10 मिनिटांमध्ये आपला गूळ अगदी व्यवस्थित असा वितळला आहे. पुऱ्या बनवण्याची खरी सुरुवात आता इथून होणार आहे. आपण काय चुका करतो पुऱ्या बनवत असताना? सगळ्यात पहिली चूक जी आहे ना, जे पाणी आहे ना, ते आपण गरम करून घेतो. तर असं अजिबात करायचं नाही. जेव्हा आपण पाणी गरम करून घेतो ना, तेव्हा आपल्या पुऱ्या 100 नव्हे तर 200% वातळ चिवट होतात. तर त्यावेळेला काय करायचं? थंड पाण्यामध्येच आपल्याला हा गूळ वितळवायचा आहे. तर ही चूक टाळायची आहे. गरम पाण्यामध्ये गूळ वितळवायचा नाही. आता कणिक भिजवून घेऊया. जेवढं आपण आता गूळ आणि पाणी घेतलेलं होतं ना त्याच वाटीने प्रमाण घेतलेलं आहे. सुरुवातीला 2 कप आपल्याला इथे गव्हाचं पीठ लागणार आहे. अजून पिठाची आवश्यकता लागणार आहे, पण ते नंतर. यात मी 1 चमचाभर बडीशेपची पावडर घातलेली आहे. अर्धा चमचा आपल्याला वेलची जायफळाची पूड आणि अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे. लक्षात ठेवा कुठलाही गोडाचा पदार्थ जेव्हा आपण बनवतो ना त्यामध्ये चिमूटभर मीठ नक्की घाला. आणि त्यानंतर साधारणतः 3 चमचे इथे मी कडकडीत तुपाचं मोहन घातलेलं आहे. लक्षात ठेवा जेव्हा आपण तिखटाचे पदार्थ करतो ना त्यामध्ये तेलाचं मोहन वापरायचं आणि जेव्हा गोडाचे पदार्थ बनवतो ना त्यावेळेला तूपच वापरायचं. त्यामुळे अजूनच छान अशी टेस्ट येते. सगळं जे मोहन आहे ना ते छान एकजीव करायचं आहे आणि अजून आपल्या ज्या पुऱ्या आहे किंवा ह्या कापण्यासुद्धा ह्याच्या बनवू शकतात. त्या खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये मी रवा घेतलेला आहे, बारीक रवा. लक्षात ठेवा बारीकच रवा घ्यायचा आहे, जाड रवा घेऊ नका आणि रव्याचं सुद्धा प्रमाण अजिबात जास्त घ्यायचं नाही. तर या ठिकाणी मी रवा बरोबर 3 चमचे वापरलेला आहे. पोहे खाण्याचा जो चमचा आहे ना त्यानेच हे घ्यायचं आहे. आता जे आपण मिश्रण तयार केलेलं होतं ते गाळून घेऊया कारण बऱ्याच जणा गुळामध्ये थोडीशी बारीक खडी म्हणा किंवा ऊसाची बारीक बारीक अशा काड्यासुद्धा राहतात. त्यामुळे गाळून घ्यायचं आहे. सगळं जे पाणी आहे गुळाचं आपण तयार केलेलं पिठामध्ये संपूर्ण टाकून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण बऱ्यापैकी पातळ होणार आहे. तर त्यावेळेला आपल्याला इथे पिठाची आवश्यकता लागणार आहे. सुरुवातीला छान एकजीव करून घ्यायचं आहे. मिश्रण पातळ झालेलं आहे म्हणून मी साधारणतः 1 वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर आता ह्यातलं 1 वाटीमधलं सुद्धा मी थोडंसंच पीठ वापरणार आहे कारण सगळ्या जे मिश्रणाला ना बरोबर 2.5 वाटी एवढं गव्हाचं पीठ लागणार आहे. सुरुवातीला हे तुम्ही घेऊ शकता, पण जशी जशी आवश्यकता लागेल ना तसं घेतल्यामुळे ना आपल्याला एक अंदाज येतो. तर बरोबर मला 2.5 वाटी पीठ हे जे मिश्रण आपण तयार केलेलं होतं गुळाचं आणि पाण्याचं त्यासाठी लागलेलं आहे आणि होता होईल आपल्याला हा घट्ट टाईट जो गोळा आहे ना तो मळून घ्यायचा आहे. पातळ ठेवू नका. जर हे पीठ सैल राहिलं तर खूप जास्त तेलकट आपल्या ह्या पुऱ्या होतात. त्यामुळे लक्षात ठेवा होता होईल तेवढा आपल्याला घट्ट हा गोळा मळायचा आहे आणि भिजल्यानंतर सुद्धा हा थोडासा मऊ होतो. आता 10 ते 15 मिनिटाला रेस्ट देऊया. 10 ते 15 मिनिटानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल पीठ आपलं की मस्त व्यवस्थित भिजलेलं आहे, मुरलेलं आहे. जितकं छान मुरेल ना तितक्या पुऱ्यासुद्धा छान टम्म फुगतात. आता थोडंसं तेलाचा हात लावा किंवा तुपाचा हात लावून पुन्हा एकदा हे पीठ छान मळून घ्यायचं आहे, सैल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मस्त आपण याचे गोळे तयार करून आपण ज्या पुऱ्या आहेत त्या बनवून घेऊया. लक्षात ठेवा हे पीठ तुम्ही जितकं छान मळाल ना तितक्या छान पुऱ्या होतात. तर ही जी स्टेप आहे ना अजिबात स्किप करू नका. मोठा गोळा घ्यायचा चपातीच्या आकारासारखे किंवा छोटे छोटे लिंबाच्या आकार एवढे गोळे तयार करून तुम्ही ह्या पुऱ्या बनवू शकता. जे तुम्हाला सोयीस्कर वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही ह्या पुऱ्या बनवून घ्या. आता मी अगदी चपातीसारखं लाटून घेणार आहे आणि एखाद्या झाकणाने किंवा वाटीने आपल्याला याचे छान अशा पुऱ्या बनवून घ्यायचं आहे.
हलक्या हाताने मस्त आपण लाटून घेऊया. पीठ तुम्हाला दिसत असेल अगदी जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही, मध्यम असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. आणि मध्यम जाडीचीच आपल्याला ही पोळी लाटायची आहे. अजिबात जास्त पातळ ठेवू नका, नाहीतर पुऱ्या व्यवस्थित होणार नाही. यावरतून ना थोडीशी मी खसखस लावणार आहे, त्यामुळे अजूनच छान दिसणार आहे. हे टाकणं पूर्णपणे पर्यायी आहे. खसखस टाकल्याच्या नंतर ना पुन्हा एकदा हलक्या हाताने लाटून घेऊया, जेणेकरून तळत असताना ही जी खसखस आहे ना तेलामध्ये निघून जाऊ नये, याकरता हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे. बरेच जण काय करतात यामध्ये ना रव्याचं प्रमाण थोडंसं जास्त वापरतात, त्यामुळे हे जे पीठ आहे ना असं व्यवस्थित होत नाही, साईडना ना त्याला चिरा पडतात. त्यामुळे ना रव्याचं जे प्रमाण आहे ना कमीच ठेवायचं आहे. साधारणतः तुम्हाला एक अंदाज सांगते, आपण 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं ना त्यासाठी तुम्ही 2.5 चमचे रवा जरी घेतला ना तरीही चालेल, किंवा 3 चमचे घेतला तरीही चालेल. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जास्त रवासुद्धा वापरायचा नाही. रवा वापरायचा पण जास्त प्रमाणात नाही. रव्यामुळे खुसखुशीत आपल्या ह्या पुऱ्या होतात. आता इथे माझ्याकडे झाकण होतं, झाकणाने मी छान आता ह्या पुऱ्या पाडून घेणार आहे. जे काही तुमच्याकडे भांडं असेल ना त्याने तुम्ही ह्या मस्त अशा गोल गरगरीत पुऱ्या बनवून घ्यायच्या आहे, किंवा तुम्ही अगदी छोट्या छोट्या आपण जशा पुऱ्या बनवतो ना छोटे छोटे गोळे बनवून तशासुद्धा ह्या पुऱ्या बनवल्या तरी चालतील. मग सगळ्या पुऱ्या मी एकदाच बनवून घेणार आहे आणि त्यानंतर तळून घेणार आहे, कारण तळताना सुद्धा आपला वेळ वाया जाणार नाही. त्यामुळे अगोदरच या पुऱ्या आपल्याला बनवून ठेवायच्या आहे. तर हे पहा, ना जास्त जाड ना जास्त पातळ, मध्यम जाडीच्या ह्या पुऱ्या मी बनवून घेतलेल्या आहे. ह्याच पिठाच्या तुम्ही ह्या अशा पुऱ्या बनवू शकता, किंवा जर तुम्हाला कापण्या बनवायच्या असेल तर कापण्यांचा आकार याला देऊ शकता. इथे तेलही छान असं गरम झालेलं आहे. लक्षात ठेवा, तेलाचं जे टेम्परेचर आहे ना खूप जास्त कडकडीत ठेवायचं नाही, कारण यामध्ये आपण गूळ घातलेला असल्यामुळे ना जास्त कडकडीत तेलामध्ये जेव्हा आपण ह्या पुऱ्या सोडतो ना लगेच रंग बदलायला सुरुवात होतो. त्यामुळे तेलाचं जे टेम्परेचर आहे ना ते अगदी मध्यम ठेवायचं आहे, आणि गॅससुद्धा मध्यमच ठेवायचा आहे. कमी गॅसवरती सुद्धा पुऱ्या कधीच तळायच्या नाही, खूप जास्त तेल शोषतात. त्यामुळे गॅस मध्यम ठेवायचं, तेलाचं टेम्परेचरसुद्धा मध्यम ठेवायचं, आणि मस्त अशा अलटपलट करत कढाईमध्ये जितक्या बसेल ना तितक्या पुऱ्या टाकायच्या आणि तळून काढायच्या आहे. तर हे पहा, मस्त असा रंग यायला लागलेला आहे. अगदी जास्त डार्कही करायच्या नाही आणि अगदी जास्त अशा पांढऱ्यासुद्धा ठेवायच्या नाही. मस्त ह्या पुऱ्या होतात, पटापट तळायला जातात. एकदा बनवून ठेवल्या की 5 ते 10 मिनटामध्ये संपूर्ण पुऱ्या तुमच्या अशा छान तळून होतात. फक्त तसं बघायला गेलं तर ह्या पुऱ्या बनवणं अजिबात अवघड नाही. फक्त काही टिप्स आपल्याला वापरायच्या आहे. काही ज्या चुका आपण करतो ना त्या आपल्याला इथे टाळायच्या आहे. त्या टाळल्या तर आपल्या ज्या पुऱ्या आहे ना मस्त खुसखुशीत अगदी बिस्किटांप्रमाणे तयार होतात, आणि अजिबात पातळ चिवट होत नाही. आणि ह्या तुम्ही स्टोर जरी करून ठेवल्या ना 15 ते 20 दिवस अजिबात खराब होत नाही. प्रवासाला सुद्धा तुम्ही ह्या सोबत घेऊन जाऊ शकता, एवढ्या ह्या छान टिकतात. आणि चहासोबत तर मला ह्या पुऱ्या पर्सनली सांगायचं झालं तर चहासोबत खायला खूप छान लागतात. तुम्हाला ह्या पुऱ्या कशासोबत खायला आवडतात ना त्या मला नक्की कमेंट करून सांगा. मस्त ह्या पुऱ्या मी बनवून घेतलेल्या आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल कुठेही ह्या पुऱ्यांनी तेल शोषलेलं नाही, अजिबात तेलकट झालेले नाही. तर ह्या पुऱ्या बनवताना ना जर तुम्हाला पातळ चिवट तेलकट होऊ नये असं वाटतं ना तर त्यावेळेला जे पाणी आहे ना ते अजिबात गरम करून घेऊ नका, उकळवून घेऊ नका. थंड पाण्यामध्ये गूळ वितळवा आणि ह्या पुऱ्या बनवा. अगदी परफेक्ट माझ्यासारख्या होणार आहे, याची मला 100% खात्री आहे. तर हे पहा, आतमध्येपर्यंत एकदम मस्त ह्या खुसखुशीत अशा पुऱ्या झालेल्या आहेत. तोडून दाखवते, त्यावरून तुम्हाला अंदाज येईल. जसे बिस्किट असतात ना अगदी तशाच ह्या खुसखुशीत होतात. तर मी सांगितलेल्या टिप्स आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना ते मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आणि ही रेसिपी तुम्ही एकदा तरी जरूर ट्राय करून पहा, आणि कशी झाली ना ते सुद्धा मला कमेंटमध्ये येऊन सांगा. आता ही रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.